नमस्कार मंडळी, शिव सकाळ. आज आपण चाललोय, ए सनी कुठे चाललोय रे? माऊली फोर्टच्या इथे. अरे वा, माऊली फोर्टच्या इथे चाललोय आणि माझे सर्व मित्र सायन इथे भेटणार आहेत. चला, गाडी आलेली आहे आमची. सर्व आतमध्ये मंडळी बसलेली आहेत. अरे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला, हॅपी जर्नी. या ठिकाणून आपल्याला मानस मंदिरसाठी टर्न मारायचा आहे, लेफ्ट टर्न. इकडून आपल्याला फक्त 3 किलोमीटरचा रस्ता आहे, 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता. थोडासा गावातला रस्ता आहे, त्यामुळे. कुठून आलो ते भाई सांगेलच आपलं. बोल ना भाई, कसं? आपण येताना आपण आता मुंबईवरनं आलो आहे. आम्ही प्रायव्हेट गाडी करून आलो आहे. तर आपल्याला येण्यासाठी फक्त आणि फक्त एकच रस्ता जो आहे तो नाशिक हायवे. ठीक आहे, नाशिक हायवेवरनं आपल्याला यायचं आहे. भिवंडी बायपास क्रॉस करून एक 25 किलोमीटर अंतरावरती मानस मंदिर येईल. त्या मानस मंदिराच्या इथून आपल्याला एक लेफ्ट टर्न मारायचं. तिथून 4 किलोमीटर आतमध्ये आपल्याला जो काय आहे तो माऊली किल्ला भेटेल. बरोबर. आणि जर तुम्हाला ट्रेनने यायचं झालं तर आसनगाव आहे. हा, आसनगाव रेल्वे स्टेशनला उतरून तिथून व्हेकल्स भेटतात आपल्याला. बरोबर. ते व्हेकल्स पकडून आपल्याला या पायथ्यापर्यंत, माऊली किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत कोणी. एकदम बरोबर मित्र. आणि आम्ही आता थोड्याच वेळात ट्रॅकिंग चालू करू. माऊली फोर्टचा जो रस्ता आहे तो सध्या बंद ठेवलेला आहे, का माहीत नाही रिझन. म्हणून आम्ही जो नदीचा पॅच आहे त्यामधून जातोय. बाई रस्ता बंद आहे ना. फायनली थोडंसं वरती आलो आम्ही. अजून तिथपर्यंत जायचं आहे. काही जण अर्धे राहिलेत खाली. आम्ही दोघंच आलोत अजून, बाकी सर्व खालीच आहेत. पण आता आम्ही एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावरती जात आहे. बघा असा नजारा. कुठे भेटेल का रे असं काय? मला तर नाही वाटत नजारा बघायला. आपल्याला आता तो डोंगर चढायचा. कोणता कोणता? तो वाला डोंगर. अरे वा, दुसरी ट्रॅकिंग आहे भावाची. पण काही मित्र येणार आहेत पुढे, तर बघू. आम्ही अर्धवट तरी आलो. ट्रॅकिंग केली, अर्धवट आलोय थोडं. आता आम्ही ट्रॅकिंग बरोबर अजून बऱ्याचशा व्हिडिओ बनवायचे आहेत. आपण का पाठी राहायचे? मराठी पोरं पाठी राहणार आहेत का? नाही राहणार. चल चल पुढे. अरे वा, भावाच्या अंगात आलंय. दम वगैरे काही नाही लागला. सनी, दम लागला का रे तुला? हो हो, दोघंच चालतोय. आता माझी गँग केव्हा येईल? अंतर आहे फक्त. पोचलेलं आहे. अरे यार, हा कसं चढायचं आहे? हे तू घे. सेल्फी मध्ये काढायला लागणार तुला. नाही नाही, तू पकड. काढून का काढणार? अरे बाबा ये, मला फक्त हात वरती मी घेईल मग तुला. मोबाईल हातावरती जोड. या कमान, शाबाश. या साईडला घे, राईटला. अरे वा, हा उतरण्याचं कशाला टेन्शन घेतो? कडे रे काप. थोडासा बाकी आहे. व्हिडिओ पॉज करतोय.
कारण की आपल्याकडे स्टँड नाही ना बाई. काय नाही घेऊ आपण next. अरे भाई सपोर्ट करणार प्लीज जरा 2 तासाच्या मेहनतीच्या नंतर भेटलेलं फळ भारी असतं. तर पुढे आता 10 मिनिटाच्या अंतरावरती शंकर देवाचं मंदिर आहे. तर आम्ही तिथे जाणार आहोत. माझे मित्र येतात, त्याची वाट बघतोय. भेटतं आपल्याला ते छोटंसं तळाव. याला कडक ऊन होतं ना रे, बेकार. आम्ही रस्ता थोडंसं भटकलो म्हणून आमचं 1.5 तास वेस्ट गेलंय. त्यामुळे आपण जास्त थकलो पण. बरोबर. जर ते झालं नसतं तर आपण थकलो पण नसतो आणि इतक्याला आपण खाली उतरत हा ना, उतरायला चालू केलं. हा उतरायला चालू केलं असतं. बरोबर. हा एरो वगैरे दिलेत रे त्यांनी. हा? हा. पुढे चाललेत मिलिटरी मॅन. मंदिराजवळ आलेलो आम्ही. ऍक्च्युअल मंदिर अजून खाली आहे. इकडे जायचं जो रस्ता आहे. ये चप्पल काढ. चाललोय महादरवाजाच्या इथे खाली जाण्यासाठी हे रूट चालू झाली आहे. खाली थोडस सांभाळून, कारण की शेवाळे वगैरे आहेत बाजूला, तर स्लिप होण्याची शक्यता आहे. हो आवाज घुमतोय. एक नंबर ना. अयो अरे पूर्ण पाणी थंड आहे यार. भाई शपथ. अरे वा पूर्ण गार आहे. असं वाटतं बर्फाचं पाणी. कुठे आहे मंदिर? हा चल ना जाऊया पहिलं मंदिराकडे. ये ना मंदिराकडे जाऊन येऊया पहिला, नंतर. अरे नंतर ये बाबा. हो अबे हात पाय धुवून दर्शन घेणार की नाही असे प्लेस. अरे उलट मेहनतीचे आहेत आपण. बांधताना विचार नाही केला, एवढा चढायला काय विचार करणार. हा ना बघ ना कुठे कुठे. ओहो एक नंबर. हा फोटो आहे माझ्या इंस्टावर. हा मी हा बाबा फोटो कशाला युट्यूब वरती दिस ना. युट्यूब असं काय दिसणार, असं त्या साईडने दाखव ना. हा तू पाठीचा, आम्ही इकडे. तू पाठीचा तिथून काढूया अँगल. अरे मी क्लिप घेतोय ना. अरे बाबा कॅमेरामॅन तू आहेस ना, तर तुला माहिती आहे जास्त. आता आमची भांडणं होत आहेत. सॉरी. एक तू पण कर ना, मला पण थोडंसं दिसू दे ना. पुढे दिसणार थांब. किती वाटतं ना तो कट कर तेवढा सीन. आता जाते वेळ ना आपण इकडून जाऊया. डायरेक्ट उडी मारणार, जाशील डायरेक्ट खालीच जाशील. डायरेक्ट भिवंडीत उतरतील तिथून.